राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बदलापूर संदर्भात वक्तव्य केलेले आहे। बदलापूर संदर्भात दीपक केसरकरांना पाठवलेलं आहे, काम चालू आहे असं या ठिकाणी अजित पवार म्हणतात। गेल्या 9 तासांपासून या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। आंदोलक आक्रमक झालेले आहेत। चिमुकलींवरील अत्याचार प्रकरण आणि या प्रकरणी आता संबंधित आरोपीला फासावर लटकावा अशी मागणी आता आंदोलकांकडून करण्यात येत आहे। सकाळपासून या ठिकाणी जर पाहिलं तर सुरुवातीला शाळेच्या गेट बाहेर आंदोलन करण्यात आलं, त्यानंतर आंदोलनाचं हे लोण बदलापूर स्थानकापर्यंत पोहोचलं। आंदोलन आक्रमक होताना पाहताच पोलिसांकडून या सगळ्या प्रकरणी आंदोलकांना पांगवण्याकरता म्हणून सौम्य असा लाठीचार्ज सुद्धा करण्यात आला। त्यावर मात्र आंदोलकांकडून दगड भिरकवत प्रत्युत्तर देण्यात आलेले आहे। ही दोन दृश्य आपण या क्षणी पाहतोय। ज्या क्षणी गिरीश महाजन या ठिकाणी बोलत होते त्यावेळी मात्र बाटली भिरकवण्यात आलेली आहे, तर फाशी फाशी म्हणत घोषणाबाजी होतीये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।